महिला आयोगाच्या कार्यपद्धती, मार्गदर्शक तत्व आणि अडचणींचा आढावा घेण्यासंदर्भात आज विशेष बैठक बोलावण्यात आलेली होती। विधान परिषदेच्या उपसभापती डॉक्टर नीलम गोऱ्हे यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक पार पडली आहे। वैष्णवी हगवणे प्रकरणानंतर आयोगाच्या कार्यपद्धतीवर अनेकांनी तीव्र नापसंती व्यक्त केली होती आणि त्यावर आज चर्चा झाल्याचं समजतंय। या बैठकीला महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर देखील उपस्थित होत्या। मात्र या बैठकीआधी नाराजी नाट्य पाहायला मिळालं। आयोगावर काम केलेल्या अनेक माजी सदस्यांना या बैठकीचं निमंत्रणच नव्हतं। यात अकोल्याच्या डॉक्टर आशा मिरगे, नागपूरच्या आभा पांडे यांनाही आमंत्रण नव्हतं। मात्र वंचितमध्ये असलेल्या मंडळाच्या माजी सदस्य डॉक्टर उत्कर्षा रूपवते यांना मात्र बैठकीचं निमंत्रण होतं। आणि याच संदर्भात महिला आणि बालकल्याण मंत्री अदिती तटकरे यांनी सुद्धा प्रतिक्रिया दिलेली आहे की आज कुणीतरी काहीतरी बैठक नेमलेली होती, काहीतरी असं चाललेलं होतं। मला कळत नाहीये की त्यांना खरंच बैठक घ्यायचा अधिकार आहे का। जर महिला आयोगाची नेमणूक महामहिम राज्यपाल महोदय करतात आणि राज्यपाल महोदयच त्यामध्ये काही फेरबदल करू शकतात, तर नीलम गोरे त्याची समीक्षा कशा करू शकतील। आणि जर याच्या उपर नीलम गोरेंचं असं म्हणणं असेल की मी विधानसभेची उपसभापती म्हणून ही बैठक बोलावली, तर विधानसभेच्या उपसभापतीने पारदर्शक पद्धतीने आणि निपक्षपाती पद्धतीने वागायला हवे। आपल्याच मर्जीतल्या 4 बायका बोलून उगाच असं वासरात हुंडीगाई शहाणं म्हणणं बरोबर नाहीये, हे समजलं पाहिजे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।